सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या व्लॉगमध्ये। तर इतके 2-3 दिवस व्लॉग नाही आले कारण मी होतो आजारी, सर्दी, ताप, फीवर सगळं होतं। त्याच्यामुळे दिवसभर झोपून आणि मग आता तुम्हाला आवाजावरनं नॉर्मल वाटतच असेल मला सर्दी म्हणून। तर आता मी कटिंग करणार आहे, बारीक बस कट करायचं मी ठरवलंय। आता ज्यांना पण माहिती बस कट काय तर त्यांना समजलं असेल, आणि ज्यांना नाही समजलं त्यांनी पुढं बघा नेमकं बस कट मला शोभतो का नाही। कारण एवढे दिवस तुम्ही मला मोठ्या केसामध्ये बघितलेलं आहे आणि आता मी एकदम एवढे केस करणार आहे त्याच्यात। तर पाहू कसं दिसतो, आता जसं दिसल तसं दिसल, ठरवलंय करायचं तर करायचं। जाण्याच्या अगोदर काहीतरी खाणं आणि मील करणं गरजेचं आहे। त्याच्यामुळं आपण दूध आणि हाय प्रोटीन मुसली, तुम्हाला मागं माहिती असेल अनबॉक्सिंगच्या व्हिडिओमध्ये मी ओट्स आणि पीनट बटर हे केलं, तर त्याच्यामध्ये मला फरक पडला। माझं जवळजवळ त्यांनी 3-1 किलो वजन वाढलंय। पण आता मी आजारी पडलोय, मग काय माहिती 1-2 किलो परत वजन कमी पण झालेलं असेल। मग त्याच्यामुळं आता परत हे खातो आणि मग त्याच्यानंतर आपण जाऊ कटिंगसाठी। तर आता माझं खाऊन झालेलं आहे, आणि जर तुम्ही म्हणत असाल की ह्या किती म्हणजे असं गोष्टी घेतो खातो म्हणून याची बॉडी झाली, किंवा म्हणजे बॉडी झाली असं तर नाही म्हणणार मी, पण म्हणजे ग्रोथ होती थोडीफार का होईना। म्हणजे असं तो घेतोय, आमच्याजवळ तर पैसे नाही तर असं काही नाही। मी पण असं काही लय मोठा अंबानी नाही, आणि म्हणजे एवढं पण हे नाही काही रिच, मिडल क्लासच आहे। तर मग असं म्हणजे तुम्हाला आता माझं एक सिक्रेट दाखवतो। आणि म्हणजे मी काम करतो, म्हणजे स्वतःचं दुकान आहे पण तिथे पण मी कामच करतो ना, तर मग 10-20 रुपये मी रोज बाजूला टाकतो, आणि तसे करत करत मी साचवतो। आणि अजून एक गोष्ट थांब तुम्हाला दाखवतो, ती गोष्ट म्हणजे ही। आता असं टाका समजू मी तुम्हाला क्रिएटिन दाखवतोय माझं, तर थांबा, याची तर मस्ती चालू आहे तेव्हाची। हे पहा, तर हे मी म्हणजे कम से कम आहे ना आता वर्ष होत आला असं माझ्या, म्हणजे जिथं पण मला घरात तिकडं चिल्लर पडलेलीच असते, इकडं पड तिकडं पड, किंवा माझ्याजवळ मी काय आणलं 2-3 रुपये सुट्टे मी एका ठिकाणी ठेवतो, आणि ज्यावेळेस ते जास्त होता त्यावेळेस मी ह्याच्यातून या डब्यात टाकतो ते। आणि असं करत करत म्हणजे ज्यावेळेस माझे खूप पैसे साचतील त्यावेळेस मी त्यांनी काहीतरी घेईल असं। तर मग तुम्ही पण असं करू शकता की तुम्हाला काहीतरी मम्मीने आणायला लावलं किंवा काही करायला लावलं तर 2-3 रुपये बाजूला टाका। असं करत 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 तुमचे खूप पैसे साचतील। आता एवढा गपरे एवढा डब्बा जरी साचला ना तरी माझ्या अंदाजाने तुमचे ना तरी 8-9 हजार रुपये कुठंच नाही गेले। कम से कम एवढा डब्बा भरून नाही ना 8-9 हजार रुपये होतील। आता ह्याच्यात 10चे कॉईन आहे, 1चा कॉईन आहे, 5चा कॉईन आहे, 2चा कॉईन आहे, 20चा सुद्धा कॉईन असेल। तर मग असं तुम्हाला एक आयडिया आहे। तर आता आपण पोचलोय घरी, आणि आता करणार आहे आंघोळ। साबण आणि कोलगेट आणलेली। अजून एक गोष्ट झाली यार, हे पा हे काय बनी भाऊ होय, बनी भाऊ हे पा हे आखी गिलके तुम्ही मागं पण पाहिले, याला भाजीवरती का ठेवता पप्पा? आणि हे मी बर्ड फूड आणलं होतं पळायला बाहेर,
चला इकडे. हे बर्ड फूड मी आणलेलं होतं, हे घरभर गेले, आता परत आवरावं लागेल. चल पळाला बनी. आता तो एखाद्या दुकानी जाऊनच थांबत. एवढं सगळं आवरावं लागेल यार. आता किती करून ठेवलं, पण जाऊ दे आता. आपला ते पूर्ण साफ. आणि ह्याची आता जर आपण ह्याचा बेत पाहू. काय रे पोरा, काय भेटतं तुला अशी मस्ती करून असं सगळं करून? एवढा मस्तीखोर झालेला आहे ना, एवढा मस्तीखोर असं वाटतं की डिगिंग रट्टे द्यावा. पण मी त्याला एवढा जीव लावतो तरी मस्ती नेतात. काही ना काही करेलच. त्याला एकटा घरात सोडणं आणि काहीतरी असं करणं म्हणजे मूर्खपणा आहे. ज्यावेळेस म्हणजे त्याला जर घरात सोडून जायचं आहे ना एकट्याला, तर मग असं पाहावंच लागतं की बा खाली तर काही नाही ना ठेवलेलं, असं की तर तोंडाला लावून आणि चावून घेईल. नाही तर भाऊ त्या गेमच कराल त्याचा. तर माझी आंघोळ करून झाली. 1 मिनिट, याची नाही माझी. याला तर आंघोळ घालायची आता. आज नाही, उद्या परवा घालेला. आता थोडा मळलेला आहे. आणि मी मस्त कटिंग केली एकदम, म्हणजे असं हलकं वाटतंय नाही का, असं कानावर आता वारं जातंय, मस्त वाटतंय एकदम. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी म्हणजे मला दिवसातून म्हणजे जेवढे दिवस होते ना, मी जेवढे दिवस केस वाढवलेले होते एवढे मोठे, तर मला रोज हे 2 व्यक्ती भेटायचे. एक व्यक्ती म्हणजे हे काय केलंय तू, पहिले ते केस कापून टाक. म्हणजे ते बोलायचे की नाही शोभत तुला, आपण काय करतो. आता त्यांच्या नजरेने मी दुकानदार आहे, एक बिझनेसमन आहे, कारण मी दुकानात बसतो, त्यांनाही माहिती. पण माझी पण एक पर्सनल लाईफ आहे. मी आता यंग आहे, माझी पर्सनल लाईफ आहे. मी त्याच्यात म्हणजे माझी काही इच्छा असतात ते त्यांना नाही समजून घेता येणार. आणि माझी इच्छा पण नाही त्यांनी समजावं, कारण त्यांचं जे मत आहे ते त्यांच्या माइंड ऑफ व्ह्यूने ते विचार करतात, पॉइंट ऑफ व्ह्यूने. आणि माझे जे मित्र असतील किंवा यंग जनरेशन किंवा कोणी, तर असं ते म्हणाल वाव यार काय भारी केस केले, तेव्हा आमच्या घरचे ते करूनच नाही देत. आणि म्हणजे पप्पा मला बोललेच नाही की कटिंग कर. पहिले बोलले 1-2 दिवस, पण म्हणजे नंतर ते कधी बोललेच नाही मला की तू केस कापून टाक, चांगले नाही दिसत. ते फोर्स कधीच केला नाही मला. आणि म्हणजे मला 2 व्यक्ती रोज भेटायचे की एक म्हणायचा तू वाईट दिसतो आणि एक म्हणायचं वाव यार तू किती चांगले केस केले. असं म्हणजे दुनिया आहे. तुम्हाला 2 म्हणजे वेगवेगळे लोक भेटतील, पण तुमच्या मनाने तुम्हाला जे करायचं ते करायचंय. कधीच कोणाचं ऐकून काही करू नका. सल्ले घ्या, जे चांगलं वाटेल ते घ्या आणि बाकीचं सोडून द्या. चला तर आता आपण जाऊ शॉपवर आणि पप्पांची रिॲक्शन बघू की त्यांना माहिती नाही मी एवढे बारीक करणार आहे. त्यांना मी बोललो होतो मी कटिंग करणार आहे, ते म्हटले बारीक कर. म्हणजे त्यांना काय वाटलं असं मी नॉर्मल करेल, जे मुलं असं नॉर्मली असा भांग पाडतात 2 साईड तसा, पण मी केलं एकदम बारीक. त्यांना माहितीच नाहीये, तर त्यांची रिॲक्शन घेऊ आपण. कसा दिसतोय? मस्त वाटतंय. चांगलं वाटतंय का नाही? चांगलं नाही वाटत आहे? बरं, मला तर बरं वाटतंय. मिल्पांची रिॲक्शन बघितली ना आपण, ते म्हणजे हँगच झाले एकदम. मी आलो ना म्हणजे त्यावेळेस एकदम कॅमेरा चालला होता, त्यांनी असं केलं हो हे काय केलं म्हणे. म्हणजे त्यांना पण वाटत नव्हतंच ना मी एवढे छोटे केस करणारे. चालले आता ते सफरचंद आणायला, कारण आजारी आणि चांगलंच आहे सफरचंद खाणं. आता मला डोक्यात असं नुसतं हात फिरवावा वाटतोय, असं वाटतंय भारी. ॲपल आणले, आता खाऊ. आता आलाय उपमा. आता आलेलो आहे आपण घरी दुकानावरून. शिपा परत बन्नीची कमाल. काय कुठून काय शोधत आता बसले. माझी टोपी आहे परत आहे. काय रे येडवणी करतो, येडवणी पूर्ण हे घरात. आता परत आवरा. दुपारी केलतो ना तू, दुपारी केलतो ना तू तो आता पूर्ण खेळायच्या मूड मध्ये ना. आता परत आवरायचं. मी कणिक मळत होतो, गेली लाईट. हे पा लाईट गेली.
आता कणिक मळता मळता टॉर्च चालू केली. दुसऱ्यांदी लाईट गेली. आज दुकानात होतो तेव्हा पण लाईट गेलती. 2 वेळेस लाईट गेली. आज शॉपवर होतो तेव्हा पण लाईट गेली आणि आता घरी आहे तेव्हा पण परत लाईट गेलेली. आणि बनी भाऊ आता कसा शांत झालाय पा, कसा बसलाय पाठीमागे. कणिक मळून व्हायच्या आताच लाईट आलेली. कणिक मळून झालेली आपली. आणि म्हणजे मला इतके दिवस थंडी एवढी वाजतच नव्हती कारण डोक्यावर केस होते, असं काही वाटत नव्हतं एवढं. पण आता घरात आत आल्यावर थोडी नॉर्मल हीट जाणवती. बाहेर गेलं का अख्खं डोकं असं गार, कान गार, सगळा चेहरा गार पडतोय. म्हणजे इतक्या दिवसानंतर हे सगळं ओपन झालंय. जवळजवळ मी 1 वर्षानंतर एवढी बारीक कटिंग केली असं. नाहीतर माझे कंटिन्यू मोठेच केस होते, त्याच्यामुळे इतकं गार मस्त वाटतंय आता. तर आता वाजले रात्रीचे 10 आणि आता आम्ही पिक्चर लावणार टीव्हीवर आणि पिक्चर बघता बघता झोपून घेईल. आणि उद्या सकाळी तर पेपर आहे. आणि तुम्हाला माझी कटिंग कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.